साबुदाणा आणि बटाट्याचे पोळी पापड केले होते। बघू शकता तुम्ही, वाळून मस्तपैकी आपले पापड तयार झालेले आहेत। भरपूर असे पापड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे। साईजलाही तुम्ही बघू शकता हे पापड किती मोठे होतात, बघू शकता तुम्ही। अतिशय छान हे आपले साबुदाण्याचे पापड झालेले आहेत। साबुदाणा आणि बटाट्याचे तेवढेच चवीलाही सुंदर आहेत हे पापड, बघू शकता तुम्ही। हॅलो नमस्कार, स्नेहाज पाक विधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। वाळवणाच्या रेसिपी आपण बघत आहोत, तर आपली वाळवणाची रेसिपी असणार आहे साबुदाण्याचे पळी पापड। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग वाळवणातली आपली ही रेसिपी असणार आहे साबुदाण्याचे पळी पापड। हा मी साबुदाणा घेतला आहे 1 वाटी आणि वजनाने म्हणसाल तर हे 300 ग्रॅम साबुदाणा आहे। आता हा साबुदाणा आपल्याला मस्त स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही। आता मी या साबुदाण्याला स्वच्छ धुवून घेणार आहे 2 ते 3 वेळा। आपण याला मस्त 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। हलक्या हाताने हे करायचं आहे, जास्त चोळायचं वगैरे नाहीये। चला तर मग मी याला धुवून घेते, मग तुम्हाला मी मस्त या साबुदाण्याला धुतला आहे 2 वेळा। आता मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे। जास्त पण पाणी आपल्याला टाकायचं नाही। आपल्याला 1 इंचभर पाणी वर येईल एवढंच आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जसं आपण खिचडीला सॉफ्ट असं साबुदाणा भिजवतो की नाही, तसा भिजून घ्यायचा आहे। जास्तही साबुदाण्याला आपल्याला असं चिकट भिजवायचा नाहीये। बघू शकता तुम्ही, छान फुलला पाहिजे, मस्त भिजला पाहिजे, ह्या टाइप मध्ये आपण बघू शकता तुम्ही एवढे पाणी टाकायचं। पळी पापड बघत आहोत। हा साबुदाणा आपण रात्री भिजत ठेवला होता, तुम्ही बघितलं होतं। तर चला मग आता आपण पापड करायला घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही किती छान साबुदाणा भिजलेला आहे। एक एक दाणा याचा मोकळाही आहे आणि खूप छान भिजलेला आहे साबुदाणा आपला। चला तर मग आता आपण काल रात्री भिजवून घेतलेला होता, तर बघा किती छान साबुदाणा भिजलेला आहे। आपण साबुदाण्याचे पळी पापड बघत आहोत। हा अर्धा किलो साबुदाणा आहे। तर बाकीचे साहित्य बघूया। अर्धा किलो साबुदाणा आपण घ्यायचा आहे भिजवून, आणि हा जवळपास 300 ग्रॅम साबुदाणा आहे। आणि आपण ह्या वाटीने त्याचं माप घेतलेलं होतं। त्याच्यासाठी साहित्य बघूया। मीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स आहेत आणि बटाटे आहेत। बटाटे जवळपास हे 350 ग्रॅम वगैरे बटाटे आहे, 350 400 ग्रॅम हे बटाटे आहेत। तर चला तर मग आता आपण पुढची रेसिपी बघू। आपल्याला जाड बुडाची अशी कढई घ्यायची आहे। तर चला आता आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे। तर आपण 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। गॅस चालू करायचा आहे आता, आणि ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची, लवकर उकळी येईल म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे। हिला उकळी आली की मग आपल्याला हा साबुदाणा टाकायचा आहे। चला तोपर्यंत आपण हे जे बटाटे आहेत हे आपल्याला खिसून घ्यायचे। बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता मी बटाट्याला खिसून घेत आहे। तुम्हाला जर बटाट्याचा कमी वापर करायचा असेल पापडामध्ये तर तुम्ही अजून बटाटे कमी करू शकता, पण मी आता बटाट्याचा वापर थोडा जास्त करणार आहे। बघू शकता पाण्यात आपल्याला खिसून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण सगळा बटाट्याचा खिस काढून घेणार आहोत। चला तर मग मी अशा प्रकारे मी बटाट्याचा खिस काढून खिसलेला आहे। जाडच खिसायचा आहे आपल्याला, आणि तो जे आहे आपण टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सगळा बटाटा खिसून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, 2 ते 3 वेळा। याच्यातला सगळं स्टार्च निघला पाहिजे। चला तर मग मी बटाटा धुवून घेते। बघू शकता तुम्ही बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे।
आता किती पांढरा दिसत आहे, त्याच्यातला सगळा चिकटपणाही निघून गेला आहे, स्टार्च सगळं निघून गेलेला आहे. आता आपण हा थोडा वेळ असाच ठेवायचा आहे पाण्यात. याला आहे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हा साबुदाणा याच्यात टाकायचा आहे. गॅस बारीक करतो मी. अशा पद्धतीने आपण हा सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मी मीडियम केलेला आहे. जोपर्यंत आपल्या साबुदाण्याला छान चमक येत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाणा शिजवायचा आहे. बघू शकता तुम्ही, थोडा आपला साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. एक टेबलस्पून टाकायचं आहे. छोटा चमचा आहे, बघू शकता तुम्ही. आपण पोहे वगैरे खातो तसा चमचा आहे. तुम्ही 1 चमचा मीठ टाकत आहे. जास्त मीठ टाकू नका. ज्या वेळेला सुरुवातीला आपल्याला हे पदार्थ जास्त दिसतात, पण वाळून नंतर हे थोडे होतात. मग त्याच्यामुळं आपलं मीठाचं प्रमाण जर जास्त झालं तर आपले पापड खरट होऊ शकतात. बघू शकता किती छान फुलत आहे साबुदाणा. थोडा थोडा कलर चेंज होत आहे आपल्या साबुदाण्याचा. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत. आपण जो खिसून ठेवलेला आहे बटाट्याचा खीस, तो आपण टाकायचा आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता किती पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा खीस दिसत आहे. आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. जवळपास आपण ह्याला 5 मिनिटं झाकून शिजवूया, मग मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही, थोडासा कलर चेंज झालेला आहे आपल्या साबुदाण्याचा, पण अजूनही काही साबुदाणा असा आहे की तो व्हाईट दिसतोय. तर आपण ह्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे चांगला. तर आता 5 मिनिटं झालेले आहेत आपल्या साबुदाण्याला झाकण ठेवून. बघू शकता तुम्ही. कलरही चेंज झालेला आहे आता आपल्या साबुदाण्याचा. आता साबुदाणा शिजलाय की नाही हे कसं आपल्याला कसं कळणार? चला तर आपण बघूया. ज्यावेळी आपण आपल्या साबुदाण्याला असं पळीने टाकू त्यावेळी त्याच्यातला चिकटपणा बघा तुम्ही आलेला आहे. हे बघा, हे ज्यावेळी चिकट आपल्या पळीला थांबतंय, सगळं खाली घसरून जाणार नाही, त्यावेळी आपला साबुदाणा शिजेल. रिफ्लेक्स टाकणार आहोत. अजून एक 3 ते 4 मिनिटं आपण साबुदाण्याला शिजू देणार आहोत. बघू शकता तुम्ही, कलर चेंज झालेला आहे त्याचा. मी याच्यात जिऱ्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. बघू शकता तुम्ही, तर बऱ्यापैकी आपल्या साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे आणि टाकतानाही बघा तुम्ही घट्ट झालेला आहे, एक चिकटपणा आलेला आहे. आपला साबुदाणा शिजलेला आहे हे आपल्याला कसं कळणार? तुम्ही बघू शकता, एक तर याचा कलरही चेंज झालेला आहे, बॅटरही आपलं थोडं घट्ट झालेलं आहे. आणि दुसरी ट्रिक आपण अशी करायची आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवरती आपण चमच्याने हे साबुदाण्याचं पापडाचं घालून बघायचं आहे पीठ. शिजलंय का नाही आपला साबुदाणा हे आपल्याला कळणार. जर हा साबुदाण्याचं घातलेलं जे आहे आपण
बॅटर ते जर खाली आलं घसरून तर समजायचं आपला साबुदाणा अजून शिजलेला नाहीये, अजून आपल्याला थोड्या वेळ थांबावं लागणार. आणि जर हे बॅटर घसरून खाली नाही आलं तर समजायचं साबुदाणा आपला शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता ते घसरून पूर्णपणे खाली येत नाहीये, त्याच्यामुळे हे चिकट झालेलं आहे. हे जे बॅटर आहे आपलं चांगलं शिजलेलं आहे, ते स्थिर राहतं एकाच जागेवरती. तुम्ही बघू शकता हे बघा, पूर्णपणे जर बॅटर आपलं घसरून खाली आलं तर समजायचं की अजून साबुदाणा शिजायचा बाकी आहे. पण आता आपला साबुदाणा शिजलेला आहे. आपल्या साबुदाण्याचं पळी पापडाचं पीठ छान शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही साबुदाणा आपला चांगला शिजलेला आहे. आता आपण याचे पापड घालू शकतो. आणि आपण जे पापड शिजले की नाही साबुदाणा आपला ते बघण्यासाठी आपण घातलं तर तुम्ही बघू शकता तेही साबुदाण्याचं पळी पापडाचं हे स्थिर राहते पीठ आपलं, त्याच्यामुळे हा आपला साबुदाणा शिजलेला आहे. आता आपण ह्याचे पापड घालू शकतो. मला हा साबुदाणा शिजायला किती वेळ लागलेला आहे एकूण तुम्हाला मी सांगते. आपण पाण्यात टाकल्यापासून ते आत्तापर्यंत मला साबुदाणा शिजायला जवळपास 22 ते 25 मिनिटं लागलेली आहेत हा साबुदाणा शिजायला. आपण पाण्यात टाकल्यापासूनचा टायमिंग सांगितला आहे, एकूण 25 मिनिटं लागलेले आहेत. चला तर मग आता आपण याचे पापड घालून घेऊया. थोडं थंड करायचं आहे, मग आपल्याला याचे पापड घालायचे आहेत. चला तर मग पापड बघूया आपण. बघू शकता हे प्लास्टिक आतरून घेतलेलं आहे. मी बेडशीट घातलेलं आहे, त्याच्यावर प्लास्टिक आतरून घेतलेलं आहे. जास्तही थंड करायचं नाही आपल्याला पीठ. थोडं थोडं दुसऱ्या भांड्यात घेऊन आपल्याला पापड घालायचे आहे. बघू शकतो तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं साबुदाण्याचं पीठ. पापड ही बघा तुम्ही किती मस्त घातले जातात. ते एक चिकटपणा आलेला आहे, त्याला व्यवस्थित आपले पीठ शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि पिठालाही आपल्या एक साबुदाण्याला एक चमक आलेली आहे. साबुदाणा शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये एक चमक निर्माण होते बघा तुम्ही. कुठेही व्हाईट कलरचा आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा दिसत नाहीये इतकी. आपल्या पिठाचा रंग असा बदलला की समजायचं आपला साबुदाणा शिजलेला आहे. अगदी सोपी सिंपल साधी पद्धत आहे. फक्त साबुदाणा आपला नीट शिजलाय की नाही हे बघायची मी ट्रिक तुम्हाला दाखवलेली आहे. ती फक्त तेवढी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ती एकदा तुम्ही केली की मग जमलेलं आहे. आणि साबुदाणा भिजवतानाही आपल्याला व्यवस्थित भिजवायचं. आणि एकूण 20 ते 25 मिनिटांमध्ये आरामशीर आपला साबुदाणा शिजून जातो. पापड करून घेते मग तुम्हाला दाखवते. तर तिने मी सगळे पळी पापड घालून घेतलेले आहेत आपले साबुदाण्याचे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. चला तर मग आता पापड वाळल्यानंतर ना तुम्हाला दाखवते. साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड केले होते. बघू शकता तुम्ही वाळून मस्तपैकी आपले पापड तयार झालेले आहेत. भरपूर असे पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकता. तर चला तर मग आता ह्या पापडांना आपण तळून बघूया. तयार आहेत बघा आपले साबुदाण्याचे पापड तळून. अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. साईजलाही तुम्ही बघू शकता हे पापड किती मोठे होतात. बघू शकता तुम्ही. अतिशय छान हे आपले साबुदाण्याचे पापड झालेले आहेत. साबुदाणा आणि बटाट्याचे तेवढेच चवीलाही सुंदर आहेत हे पापड. बघू शकता तुम्ही.
क्रंची झटपट असे होणारे हे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड आहेत. अतिशय खायलाही सुंदर लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाच पाक विधीमध्ये.